हा सुवर्ण महोत्सव चषक 2025 तुम्हाला पाहायला मिळतोय रेल्वे ग्राउंड मध्ये, ऐतिहासिक क्रीडांगणामध्ये. गोलंदाज पियुष हा चेंडू कव्हरच्या दिशेने खेळत आहेत, धाव मिळणार नाहीये. दोन चेंडू डॉट आले, चांगली गोलंदाजी. गोलंदाज पियुष हा फटका चांगला आहे, पॉइंट आणि कव्हरच्या मधून खेळत आहेत. या स्पर्धेतील पहिला चौकार तुम्हाला पाहायला मिळतोय, तो फलंदाज अर्जुनच्या बॅट मधून आलाय पहिला चौकार. दोन चेंडू डॉट आले होते, त्यानंतर धावांची नितांत गरज आहे. चौकार आपल्याला पाहायला मिळतोय. सचिन जाधवने जर झेल पकडला तर विजय भोईर यांच्याकडनं 1000 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल झेलसाठी. आणि अभिमन्यू पाटील यांच्याकडनं विकेट हॅट्रिकला 1000. हा चेंडू उंच गेलाय, झेलची शक्यता नाकारता येणार नाहीये, मात्र झेल ड्रॉप झालाय बघा. कॅचेस विन द मॅचेस, पकडा झेल जिंका मॅच, हे क्रिकेटचं समीकरण असतं. 2011 विश्वचषक तुम्ही पाहिला, गौतम गंभीरचा झेल सुटला होता आणि त्यानंतर 92 धावांची इनिंग तुम्हाला गौतम गंभीरची पाहायला मिळाली आणि त्यानंतर भारताने तो विश्वचषक जिंकला होता. असे अनेक उदाहरण आहेत क्रिकेटमध्ये. कॅचेस विन द मॅचेस, पकडा झेल जिंका मॅच. प्रकाश म्हात्रे यांचे आगमन झाले, त्याला विनंती असेल या. आपले हार्दिक हार्दिक स्वागत. येणाऱ्या काळामध्ये याच क्रीडांगणामध्ये तुम्हाला 24 आणि 25 तारखेला त्यांची स्पर्धा पाहायला मिळणार आहे. चिंचवडचा पाडा 40+ आयोजित. रोहित भालेरावचा हा फटका फसलाय, लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक रोहित भालेराव किडनी शून्यावरती बाद झालाय. पहिला मोठा धक्का लागत असताना वायलेनगर या टीमला. स्वरूपात लागणारा वायलेनगरला पहिला धक्का, शून्यावरती बाद झालाय रोहित. संदेश आलेत बॅटिंग करण्यासाठी. वायलेनगर संघ प्रथम बॅटिंग करतोय. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे. अजून एक विकेट मिळेल का? क्षेत्ररक्षक वेगाने आलेत. कॅच ड्रॉप, दुसरा झेल सुटला या ओव्हर मध्ये. रोनक तिथे होते. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय, पहिल्या षटकात धावा आल्यात त्या 6 धावा आल्यात. 5 ओव्हरची मॅच आहे. फिल्डिंग लगेच सेट करायची. I11 फ्रेंड्स 11 आणि स्वस्तिक 11 दोन्ही कॅप्टन इथे उपस्थित राहायचे. पुढची मॅच चला. फिल्डिंग लगेच सेट करायची. I11 अभिमन्यू पाटील यांच्याकडे विकेट हॅट्रिकसाठी 1000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. गोलंदाजांसाठी सुवर्ण संधी. आणि सलग 3 बॉल 3 षटकार जरी मारले तरी अभिमन्यू पाटील साहेबांकडनं 1000 रुपयाचं कॅश प्राइज या स्पर्धेमध्ये दिलं जाईल. सुवर्ण संधी बघा अभिमन्यू पाटील साहेबांकडनं. पहिल्याच मॅच पासून पारितोषिक पाहायला मिळते. गोलंदाजाला विकेट हॅट्रिकला 1000 रुपये, सलग 3 षटकार मारले तरी 1000 रुपये. पहिलीच मॅच आहे. आपण पाहतोय गोपाल मित्र मंडळ सार्वजनिक गणेश उत्सव आयोजित सुवर्ण महोत्सव 2025 चे आयोजन तुम्हाला पाहायला मिळते. दुसरी मॅच फ्रेंड्स 11 आणि स्वस्तिक 11.
दोन्ही कॅप्टनने उपस्थित राहायचे. इनिंग ब्रेकमध्ये टॉस होईल, लक्षात घ्या. चांगली स्पर्धा आहे, त्यामुळे वेळेवर या, वेळेवर सामने खेळा. नितीन येत आहेत गोलंदाजी करण्याचा. थोडंसं फास्ट घ्या प्लीज, कारण की सामना बरोबर 11 वाजता सुरू झालाय, त्यामुळे घाई करायचे. GTCच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केलेली, ही स्पर्धा तुम्ही घर बसल्या एन्जॉय करू शकाल. नितीनचा पहिलाच बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. चांगला चेंडू होता. नितीनचा पहिलाच बॉल आपण पाहिला ऑप्शनच्या बाहेर होता. चांगला चेंडू होता. फलंदाला तिथे बीट केले संदेशला. संदेशसाठी हा चेंडू आपण पाहतोय मिड विकेटला, क्षेत्ररक्षक डीप मध्ये. एक सिंगलने धावसंख्या पुढे सरकली, ती 7 वरती आपण पाहतोय. वायले नगर संघ प्रथम बॅटिंग असताना रोहित भालेराव या टीमचा मुख्य फलंदाज होता. तो या मॅच मध्ये 0 वरती बाद झाला. पियुषने त्याची विकेट घेतली. नितीनने तो चांगला झेल टिपला लॉंग ऑफला, त्यामुळे थोडासा अडचणीत दिसतोय वायले नगर मध्ये. 5 ओव्हरची मॅच आहे. क्रिकेट असा खेळ आहे, एखाद्या ओव्हरमध्ये पूर्णपणे मॅचचं समीकरण बदलतं. बॅकफुटला गेले, जागा बनवली आहे. एक धाव पूर्ण झाली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न सुरू आहे. धावा तुम्हाला धावून घ्यायचे आहेत, लक्षात घ्या. आणि आता बघायचं तिसरी पूर्ण होईल, कारण 3 धावा आजच्या दिवसात प्रथमच आपण पाहतो. 3 धावा धावून घेतलेत. धावसंख्या 10 वरती आपल्याला पाहायला मिळते. दहा धावा दुहेरी अंकामध्ये. रेल्वे ग्राउंड म्हटल्यानंतर 5 ओव्हरमध्ये 40-45 हे टार्गेट चांगलं असतं. या स्पर्धेचा नियम आहे, कंपल्सरी धावा तुम्हाला चेस करायच्यात, लक्षात घ्या. चेसिंग कंपल्सरी आहे. गोलंदाज नितीन. हा चेंडू तुम्ही पाहताय वाईडिश लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक डीप मध्ये ठेवण्यात आलेलं आहे. तिथे एकच धाव मिळाली. थ्रो फेकी थोडीशी ॲक्युरेट नाहीये, मला एक धाव मिळेल. सचिन म्हात्रे सुद्धा इन ॲक्शन मध्ये, मॅन फ्रॉम सागाव. स्वर्गीय रतनभाऊ पाटील स्मृती चषकमध्ये सुद्धा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार मिळाला सचिनला. शिरडून टीमच्या विरुद्ध 33 धावांची इनिंग तुम्हाला पाहायला मिळाली. पुढच्या मॅचमध्ये अमर तांडेल, धीरज भोईर सुद्धा इन ॲक्शन आहेत, मॅन फ्रॉम बेतवडे. या संघाचा एक खेळ चांगला राहिलाय, मात्र इथे फटका जबरदस्त आहे. चेंडूला पाठवून दिलाय खेळाडू कक्षाच्या वरून, सीमारेषेच्या बाहेर. अर्जुनच्या बॅटमधून आलाय सिक्सर. धावसंख्या 17. इथे झेल ड्रॉप. आतापर्यंत I11 संघाने 3 झेल सोडलेत. 2 ओव्हरचा जर विचार केला तर 12 बॉल मध्ये 3 झेल आतापर्यंत I11 ने सोडलेले आहेत. धावसंख्या 17 तुम्हाला पाहायला मिळते. एकच झेल पकडला, तोही रोहित भालेरावचा. तोच महत्वाचा होता आणि तो झेल पकडला I11 ने. चला फिल्डिंग लगेच सेट करा, वेळ आपल्याकडे कमी आहे. सतरा धावा दाखल आपल्याला पाहायला मिळत आहेत. 2 षटकांचा खेळ संपलाय. तिसरं षटक घेऊन येत आहेत गोलंदाज पियुष येत आहेत दुसऱ्या स्पेलमध्ये. दोन षटकात 17 धावा झाल्यात अर्जुनच्या बॅटमधून. तर सुरेश जोशी साहेबांचा सत्कार आमच्या मुख्य व्यासपीठावरती केला जाईल. तर या सुरेश जोशी साहेब, आपला सन्मान आपण स्वीकारायचा आहे. अतिथी देव भव, आलेल्या पाहुण्यांचा सन्मान इथे केला जातोय. कार्यसम्राट माजी नगरसेवक आपण मध्ये सुरेश जोशी साहेब, आणि त्यांचा कटआउट सुद्धा तुम्हाला पाहायला मिळतोय. त्यांचा बॅनर सुद्धा तुम्हाला पाहायला मिळतोय या स्पर्धेच्या माध्यमातून.
असे व्यक्तिमत्व आपण पाहतो सूर्यजी जोशी साहेब. विजय भोईर आमचे यांच्या शुभ हस्ते आम्ही सत्कार करणार. विजयजी भोईर साहेब. विजय भोईर साहेबांच्या शुभ हस्ते सन्मान केला जातोय. कार्यसम्राट माजी नगरसेवक सूर्यजी जोशी साहेब. नेहमीच ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेटमध्ये त्यांचं सहकार्य असतं. डोंबिवली वेस्ट म्हटल्यानंतर सातत्याने विकास ज्यांच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला मिळतं ते सूर्यजी जोशी साहेब. त्यांचा सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावरती होत असताना विजयजी भोईर साहेबांच्या शुभ हस्ते. ऑन साइडला टर्न केलाय. टायमिंग झालं नाहीये. क्षेत्ररक्षक डीप मध्ये चूक होणार नाहीये. सँडीने एक चांगला झेल टिपलाय. फलंदाज बाद होईल. अर्जुनची खेळी इथे समाप्त होईल. ज्या अर्जुनच्या बॅट मधून षटकार आला होता त्याला माघारी परतावं लागेल. 17 वरती लागणारा 18 वरती लागणारा दुसरा धक्का. अठरा धावा झाल्यात. चांगला झेल टिपलाय. कारण मी मगाशी उल्लेख केला 3 कॅचेस ड्रॉप झालेत. कोणताही फलंदाज या स्पर्धेमध्ये 3 षटकार मारतोय तर अभिमन्यू पाटील यांच्याकडनं 1000 रुपये. कोणताही गोलंदाज या स्पर्धेमध्ये विकेट हॅट्रिक घेतोय तो अभिमन्यू पाटील साहेबांकडून 1000 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल. पहिल्याच मॅच पासून आपल्याला पारितोषिक पाहायला मिळते. सुवर्ण महोत्सव चषक 2025 गोपाल मित्र मंडळ सार्वजनिक गणेश उत्सव आणि रोटरी क्लब ऑफ डोंबिवली औद्योगिक विभाग यांच्या संयुक्त विद्यमानाने स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते. चला जास्त वेळ घेऊ नका. 11 पहिल्याच मॅचला बराचसा वेळ गेलाय त्यामुळे थोडं सहकार्य करा. तर पहिल्या फेरीतील सर्व सामने 5 षटकांचे तुम्हाला पाहायला मिळणार आहे त्यामुळे घाई करा. गोलंदाजी करण्यासाठी बॅटिंग करण्यासाठी नदीम आलेत. 18 धावा झालेल्या आहेत. तिसरं षटक प्रगतीपथावर आहे. 5 ओव्हरची मॅच आहे. पियुष चांगली गोलंदाजी करतात. आतापर्यंत पियुषने 2 विकेट या मॅच मध्ये घेतलेले आहेत. चेंडू कव्हरच्या दिशेने खेळत आहेत. फटका चांगला आहे. नितीन वेगाने आलेत. चांगली फिल्डिंग आहे नितीनची. कौतुक करेल आणि थ्रो फेकी ॲक्युरेट आहे. धावसंख्या 19. गोलंदाज पियुष. 2 धावा डिक्लेअर आहेत. धावसंख्या 21. तिसरं षटक प्रगतीपथावर असताना 21 धावा 2 गडी बाद. प्रथम बॅटिंग करत असताना वायलेनगर यानंतर फ्रेंड्स 11 आणि स्वस्तिक 11 दोन्ही कॅप्टननी ते उपस्थित राहायचं. इनिंग ब्रेकमध्ये टॉस केला जाईल. पियुष आई फटका चांगला आहे मात्र क्षेत्ररक्षक डीप मध्ये ठेवण्यात आलेला आहे. सँडीला तिथे थोडीशी हुलकावणी दिली आहे. क्षेत्ररक्षक काहीच करू शकत नाहीये. चेंडूने अचानक बाउन्स घेतलाय त्यामुळे धावा 4 मिळतील. चौकार. धावसंख्या 25. 25 धावा धापाल कधी तुम्हाला पाहायला मिळत आहेत. फुल टॉस बॉल होता. फायदा घेऊ शकले नाहीयेत. शुभम. चौथ्या षटकात शुभमला तुम्हाला पाहायला मिळतोय. सव्वीस धावा दापल कधी लागल्या. चौथं षटक प्रगतीपथावर आहे. गोलंदाज शुभमचा वापर करण्यात आलेला आहे. शुभम कमबॅक करेल का? शुभमच्या षटकात धावा येतील.
नदीम आणि संदेशी जोडी मैदानाच्या आतमध्ये. फुलटॉस बॉल होता, टायमिंग करू शकले नाहीयेत. पंचाने नो बॉल घोषित केलाय. 1+1 आणि त्यामुळे येणारा चेंडू आता फ्रीट असेल. नो बॉल. चला फिल्डिंग लगेच सेट करायची. येणारा चेंडू फ्रीट असेल. रिव्ह्यू नाहीये, लक्षात घ्या. ऑनफिल्ड जो डिसिजन असेल तो तुम्हाला मान्य करावा लागेल. पहिली अतिरिक्त धाव तुम्हाला पाहायला मिळते. गोलंदाज आपण पाहतोय शुभमला. इथे एक रन्स मिळेल का? रनआउटची संधी आहे. बॉल मिळाला नाहीये गोलंदाजाला. एक धाव मिळेल. 29 धावा दाबलकावती लागल्यात त्या वाईले नगर या संघाच्या. रोहित भालेराव शून्यावरती बाद झाल्यानंतरही 29 धावा आतापर्यंत झाल्या. 4थी ओव्हरचा खेळ शिल्लक सुरू आहे. 5 ओव्हरची मॅच आहे. फुलटॉस बॉल होता. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहेत. एक सिंगल मिळाली आहे. धावसंख्या 30. धावा दाबलकावरती. फुलटॉस. पुन्हा पंचाने नो बॉल घोषित केलाय. त्यामुळे आता गोलंदाजी करू शकत नाहीये. काय हा दुसरा बीमर बॉल आहे. एकूण 3 धावा मिळतील आणि आता गोलंदाज शुभम गोलंदाजी करू शकत नाही. कारण दुसरा बीमर बॉल त्याने या ओव्हर मध्ये टाकलाय. 2 धावा धावून घेतल्या त्याने. एक नो बॉल म्हणजे 3 धावा मिळतील. ते 30 धावा दाबलकावरती लागलेत. तीन बॉल आता मात्र राहुलला टाकावे लागतील. टॉस साठी उपस्थित राहायचे फ्रेंड्स 11 आणि स्वस्तिक 11 दोन्ही टीमचे कॅप्टन. इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाईल. राहुलचा बॉल फ्रीटचा बॉल आहे. झेल ड्रॉप झालाय. 1+1 2 धावा मिळतील. म्हणजे हा फ्रीट होता. फलंदाज बाद झाला असा. एकच धाव मिळाली. हा चांगला बॉल होता राहुलचा. शुभमचे जे राहिलेले बॉल होते ते राहुल टाकण्यासाठी आलाय आणि त्यांनी 2 बॉल मध्ये एकच धाव दिलेली आहे. धावा झाल्या 34. 4थ्या षटकातील हा शेवटचा बॉल शिल्लक आहे. आई लेबर विरुद्ध वायले नगर अशी पहिलीच मॅच तुम्हाला पाहायला मिळते. चार षटकांचा खेळ संपलाय. एका बाजूला आपण पाहतोय वायले नगर कल्याण, दुसऱ्या बाजूला आई 11 डोंबिवली अशी लढत. 35 धावा 4 षटकांचा खेळ संपलाय. पहिला ऑफिशियल कॉल असेल फ्रेंड्स 11 आणि स्वस्तिक 11 अशी दुसरी लढत तुम्हाला पाहायला मिळेल. चांगली मॅच तुम्हाला पाहायला मिळते. पहिल्या फेरीतील शेवटचं षटक पहिल्या इनिंगचं आपल्याला पाहायला मिळतो. अजय जाधव येत आहेत. 35 धाबा ऑलरेडी झालेले आहेत. पहिलाच बॉल ऑप्शनच्या बाहेर होता. चंद्रशेखर गुप्ता सरांचा इशारा येतो व्हाईट बॉल.
गौरव नावाने सुद्धा ते भरपूर प्रसिद्ध आहेत डोंबिवलीमध्ये. आणि एक धाव इथे मिळाली. धावसंख्या 36. लेदर बॉलच्या मॅचेस सुद्धा त्यांच्या माध्यमातून बऱ्याचशा तुम्हाला पाहायला मिळतात. ऑन साईडला खेळायचं होतं, डायरेक्ट हिटचा प्रयत्न केला होता आणि आता काय घडलंय मैदानात. 1+1 2 धावा मिळाल्यात. दोनने धावसंख्या पुढे सरकते ती 38-38. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे. दोन्ही कॅप्टन आलेले आहेत, फ्रेंड्स 11 आणि स्वस्तिक 11. प्रथमेश तुम्ही पाहताय, प्रथमेश चौधरी आमचे पंकज चौधरी असतील, ज्यांच्या माध्यमातून पहिला धमाका तुम्हाला या क्रीडांगणामध्ये पाहायला मिळाला. रेल्वे प्रीमियर लीग 2025 आणि ते फटका चांगला या दरम्यान कव्हरच्या दिशेने चेंडू 1 बाउन्स सीमारेषेच्या बाहेर जाईल. 4 धावांसाठी चौकार. तुम्हाला त्या स्पर्धेचा पाहायला मिळाला होता. आणि प्रथमेश चौधरी आणि पंकज चौधरी ही जोडी अशी आहे, नेहमीच काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न करतात टेनिस क्रिकेटमध्ये. आणि याही वर्षी क्रिकेटचा महासंग्राम तुम्हाला या मैदानामध्ये पाहायला मिळाला होता. सर्वच खेळाडूंना संधी मिळाली रेल्वे प्रीमियर लीगच्या माध्यमातून. संपूर्ण त्यांच्या कमिटीचं कौतुक करेल. ऑनसाईडला खेळायचं होतं, व्यवस्थित चेंडू बॅटच्या संपर्कात आला नाहीये. एक धाव इथे मिळाली. एक रन्स क्रिकेटमध्ये महत्वाची आहे. 43 धावा झाल्यात. शेवटचं षटक. 3 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे. धावसंख्येवरती एक नजर टाकली तर धावसंख्या चांगली आहे. रोहित भालेरावलाही माहिती आहे या क्रीडांगणामध्ये धावा चेस करणं इतकं सोपं नाहीये. अजय जाधव ऑन साइडला टर्न केलाय. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक, ते बनतील प्रेक्षक. चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर. सिक्सर. 49 धावा हा षटकार आलाय. कोणताही फलंदाज सलग 3 षटकार मारतोय तर अभिमन्यू पाटील साहेब यांच्याकडे 1000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. कोणताही गोलंदाज या स्पर्धेमध्ये विकेट हॅट्रिक घेतोय तर अभिमन्यू पाटील यांच्याकडे 1000 रुपयाचं कॅश प्राइज त्या गोलंदाजाला दिलं जाईल. विजय भोईर साहेब सुद्धा आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये, त्यांचे हार्दिक हार्दिक स्वागत. क्रिकेटवरती असलेले त्यांचे प्रचंड प्रेम. आणि हाही चेंडू जाईल लॉंग ऑनच्या वरून सीमारेषेच्या बाहेर. बॅक टू बॅक दुसरा षटकार. धावसंख्या झाली 55. ज्या स्कोरचा मी उल्लेख करत होतो 45-50. धावा झाल्या 55. रोहित भालेराव शून्यावरती बाद झाल्यानंतर धावा 55 झाल्यात. याच्यावरून तुम्ही अंदाजा लावू शकता की वायलेनगर संघाकडे बॅटिंग किती चांगली आहे. रोहित भालेराव हे नाव नेहमीच टेनिस क्रिकेटमध्ये चर्चेत राहिलेलं आहे. अनेक मोठमोठ्या संघांमध्ये त्यांना इन्व्हाइट केलं जातं ॲज अ आयकॉन म्हणून सुद्धा. विक्रोळी या संघामध्ये सुद्धा त्यांची वर्णी लागते. ठाणा जिल्हा प्रीमियर लीग स्पर्धा तुम्ही पाहता. हा वाईट बॉल आहे. अजूनही संधी आहे फलंदाजाकडे सलग 3 षटकार ठोकण्याची. 56 धावा झाल्यात. ऑन साइडला टर्न केलाय. चेंडू उंच गेलाय आणि जाईल सीमारेषेच्या बाहेर. सलग 3रा षटकार आलाय. तो फलंदाज नदीमच्या बॅटमधून त्याला 1000 रुपयाचं कॅश प्राइज सुद्धा मिळेल. आणि धावा झाल्यात त्या 62. अभिमन्यू पाटील यांच्याकडे 1000 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल. आणि वायलेनगर संघाने धावा केल्यात त्या 62. मात्र टॉस करूया आपण, जिथे दोन्ही कॅप्टन सुज्ज आहेत, स्वस्तिक 11 आणि फ्रेंड्स 11. आणि टॉस करण्यासाठी मी इन्व्हाइट करतोय अभिमन्यू पाटील यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. तर या अभिमन्यू पाटील साहेब आपल्या शुभ हस्ते टॉस होईल. 5 ओव्हरची मॅच. फ्रेंड्स 11 विरुद्ध स्वस्तिक 11. सलग 3 षटकार ठोकलेत ते फलंदाज नदीम. आपले 1000 रुपयाचं कॅश प्राइज मॅच संपल्यानंतर घेऊन जायचे. अभिमन्यू पाटील यांच्याकडनं 1000 रुपयाचं कॅश प्राइज आहे नदीमसाठी. खरं तर मी अभिमन्यू पाटील साहेबांचं कौतुक करेल, कारण त्यांनी पहिल्याच मॅच पासून पारितोषिक लावलंय. विकेट हॅट्रिक आणि सलग 3 षटकार. स्वस्तिक 11 विरुद्ध फ्रेंड्स 11 मध्ये आपण टॉस करणार आहोत. कंपल्सरी चेसिंग आहे. प्रेम भोईर सुद्धा आलेत बघा, मॅन फ्रॉम उंबारली. प्रेम भोईर स्वागत आहे आपलं. एक जबरदस्त क्रिकेटर. आणि उंबारली संघाने सुद्धा 2 सामने जिंकले. स्वर्गीय रतनभाऊ पाटील स्मृती चषक आणि आता त्यांची मॅच जगदंबा वाकलन बी.
पुढच्या मॅच मध्ये प्रथमेश यांचा संघ फ्रेंड्स 11ने टॉस जिंकलाय, गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय, त्यामुळे बॅटिंग करावी लागेल पुढच्या मॅच मध्ये स्वस्तिक 11ला. मात्र या मॅच मध्ये वायले नगरने 62 धावा केल्यात आणि नदीमचं मी कौतुक करेल, ज्या नदीमने 3 बॉल 3 षटकार मारण्याचा विक्रम केलाय. संदेश सरांना तुम्ही पाहत आहेत, एक लेजंड क्रिकेटर वायली नगर या संघामध्ये. भरपूर मैदानं संदेश सरांनी गाजवलेली आहेत आणि त्यात इन ॲक्शन मध्ये दुसऱ्या डावामध्ये स्वतः रोहित भालेराव या मॅच मध्ये खेळतात आणि आता 63 धावांचा पाठलाग करायचे I11 डोंबिवलीला टीम वायली नगर कल्याणच्या विरोधात. आणि ऐकूया दुसऱ्या सत्रामध्ये आजच्या दिवसात प्रथमच ज्यांचा आवाज या विभागातील एक अप्रतिम समालोचक मनीष बागले, अडक्या जोशी यांचं आगमन झाले. बाल्या जोशी यांचे पिताश्री, त्यांना विनंती असेल या आपले हार्दिक हार्दिक स्वागत. या मॅच मध्ये चेंडू कधी हरवला फुटला तुम्हाला नवीनच मिळेल, लक्षात घ्या. ललित नेमाडे साहेब इथे उपस्थित आहेत, रोटरी क्लब ऑफ डोंबिवली औद्योगिक विभाग अपडाऊन यांचे इथे सत्कार आम्ही करणार आहोत. तर या सरांना विनंती असेल आपला सन्मान आपण स्वीकारायचे. काही सहप्रायोजक सुद्धा आहेत, रोटरी क्लब ऑफ डोंबिवली अपडाऊन अपटाऊन, त्यांचा मी सन्मान सुद्धा करणार आहोत सरांचा. तो सन्मान त्यांनी स्वीकारायचे लगेचच. आणि अभिमन्यू पाटील साहेब खुश आहेत, त्यांनाही इच्छा होती की 3 षटकार मारावे कोणत्याही तरी फलंदाजाने. या क्रीडांगणामध्ये 3 षटकार मारणं इतकं सोपं नाहीये, कारण भरपूर वर्ष आम्ही समालोचन करतो या क्रीडांगणामध्ये, बऱ्याच वेळा आम्ही समालोचन केलेले. इथे 24 बॉल 24 बनवायलाही बऱ्याचशा वेळा कठीण जातात. मात्र आता टार्गेट 63 धावांचं आहे. नंदू धुळे साहेबांना विनंती होतो की आपण त्यांचा सत्कार करायचे. अतिथी देवभव आलेल्या सर्व पाहुण्यांचा. करीब 50 वर्षाची परंपरा गोपाळ मित्र मंडळ सार्वजनिक गणेश उत्सव तुम्हाला यावर्षी पाहायला मिळणार आहे आणि त्याचमुळे सुवर्ण महोत्सव चषक 2025चे आयोजन तुम्हाला पाहायला मिळतं आणि साहेबांचा सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावरती केला जातोय. या स्पर्धेची गोड आठवण, शाल, मोमेंटो आणि एक छोटीशी भेटवस्तू देऊन त्यांचा सन्मान केला जातोय. आणि लगेच आपण वळणार आहोत कॉमेंट्री बॉक्समध्ये. धन्यवाद, थँक्यू सो मच नितीनजी गालन सर. एक लेजंड अप्रतिम समालोचक आहेत, अनेक वर्ष क्रिकेटची त्यांनी देखील सेवा केल्यात. जवळ मैदानाच्या दिशेने दुसऱ्या सत्रासाठी दुसऱ्या इनिंग मध्ये बलाढ्य मॅच आहे. दोन्ही टीमसाठी ना तेवढीच निर्णायक मॅच आहे. नॉकआउट पद्धतीच्या सामने आपण बघतोय. गोपाळ मित्र मंडळ आयोजित गणेशोत्सव आयोजित बघा 50 वर्ष आपल्या या मंडळाला झालेत. रोटरी क्लब ऑफ डोंबिवली उद्योजक विभाग यांच्या संयुक्त विद्यमानाने आपल्याला पाहायला मिळत आहे चषक, सुवर्ण महोत्सव चषक. या चषकामध्ये आपण आहोत. पहिलीच मॅच, पहिला सामना I11 विपक्ष वायले 11 असा असणार आहे. वायले 11 संघाने प्रथम बॅटिंग करत असताना अप्रतिम बॅटिंग केली आहे. 62 धावेंचं बल मोठं लक्ष इथे ठेवलंय. दुसऱ्या सत्राकडे जाऊयात. दुसऱ्या इनिंग मध्ये देखील आपण जाणार आहोत. बघूयात त्या 62 धावा बनतायत का. बनणं कठीण आहे. रेल्वे मैदानाच्या जिंकण्यासाठी 63 धावेंची आवश्यकता आहे. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरुमे देव सर्व कार्य शु सर्वदा. प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावदंश सिंहासनाधीश्वर श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती संभाजी महाराज की जय. आपल्या आराध्य देवांना देखील मानवंदना देऊयात, गणरायाला देखील मानवंदना देऊयात आणि जाऊयात आपण स्पर्धेतील दुसऱ्या सत्राकडे. गोलंदाजी मार्कवरती एक लेजंड गोलंदाज बेवन येतोय. गोलंदाजी मार्कवर समोर फेस करण्यासाठी सुमित असणार आहे. फर्स्ट बॉल, पहिला चेंडू, अगदी मिस टायमिंग स्ट्रोक आहे. चेंडू हवेमध्ये असणार आहे. 2 खेळाडू येत आहेत चेंडूच्या खाली. कॅचेस विन यू द मॅचेस. पहिल्या सत्रामध्ये बघितलं 3 ते 4 कॅच ड्रॉप झाल्या होत्या. दुसऱ्या सत्रामध्ये तसं झालेलं नाहीये. सुमित अगदी पहिल्या चेंडूवरती गोल्डन डक वरती इथे बाद होतोय.
जसं आपण उल्लेख केला ना की 62 झाल्या, 63चं लक्ष इथे असणार आहे. ते चेस करणं देखील ना खूप कठीण आहे, कारण जर आपण रेल्वे मैदानाच्या भौगोलिक परिस्थितीचा विचार केला तर 180 डिग्री हे ग्राउंड पाहायला मिळतं, जिथे अगदी पॉईंट पासून असेल थर्ड मॅन आणि स्क्वेअर लेग रिजन नाही आहे. ते फक्त घोषांकित क्षेत्रामध्ये धावा मिळतील, एक किंवा जास्तीत जास्त 2 धावा मिळणार आहेत. तर आपल्याला त्या व्ही रिजन मध्ये खेळत राहणं ना तेवढंच गरजेचं आहे. लेफ्टी बॅटर्स नेहमी आक्रमक असतात, सुमित देखील तेवढाच आक्रमक बॅटर आहे, पण पहिल्या चेंडूवर प्रहाराचा प्रयत्न केला. नितीन आला बॅटिंग करण्यासाठी. पेवनचा दुसरा चेंडू बॅकफुटला गेला, स्क्वेअर कटचा लाजवाब फटका पाहायला मिळतोय. 1 बाउन्स नक्कीच चेंडू झालाय. दुसऱ्या बाउन्स वरती सीमेच्या पलीकडे चौकाराची आवश्यकता होती. चौकार अगदी दुसऱ्या चेंडूवरती आलाय, नितीनच्या बॅटमधून आला. नेक्स्ट बॉल, यावेळी देखील पुन्हा एकदा एक चांगला फटका आहे. थोडासा मिस्टामिंग पाहायला मिळतोय. खेळाडू येतोय चेंडूच्या खाली, वाडा कॅच, अप्रतिम झेल इथे टिपलाय. फलंदाजी देखील तेवढीच चांगली केली आणि फिल्डिंग मध्ये देखील आपलं कॉन्ट्रीब्युशन देतोय. खूप चांगला झेल इथे टिपलाय. मैदानात येत आहेत सचिन, मॅन फ्रॉम सागाव. ती त्यांना देखील ना कॉंग्रॅच्युलेशन देणं तेवढंच गरजेचं आहे. सगळ्यात मोठी स्पर्धा जी टेनिस बॉल क्रिकेटची सध्याच्या हंगामात सुरू आहे, स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषक, ज्या चषकामध्ये आणि बाय देखील मिळाली आहे सागाव संघाला. नितीन सर, मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक देखील मिळवलेला हा खेळाडू आता मैदानात कामगिरी करतोय I11 संघासाठी. बघत कशी कामगिरी करतात. आवश्यकता भरपूर मोठ्या धाव्यांची आहे. पुढील चेंडू, यावेळी देखील एक मोठा फटका खेळण्याचा, अगदी लॉफ्टेड ड्राईव्ह करायचा प्रयत्न केला होता. चांगली गोलंदाजी होती. बेवन देखील तेवढा चांगला गोलंदाज आहे. अनेक वर्षाचा अनुभव ना बेवनकडे देखील आहे. लेफ्ट आर्म गोलंदाज आहे, गोलंदाजी देखील चांगली करतोय. ती हाईट प्रचंड आहे, त्या हाईटचा देखील पुरेपूर वापर इथे करत असताना. नेक्स्ट बॉल, यावेळी अगदी खोलात टाकलेला चेंडू होता, भिरकावून दिलाय आणि येस, हा चेंडू निघून जाणाऱ्या मैदानाच्या पलीकडे. अजून एक चौकार येतोय, यावेळी येतोय सचिनच्या बॅटमधून. धाव झाल्यात 8 धाव फलकावरती. चेंडू झाल्यात आतापर्यंत 5, 2 विकेट्स देखील गेल्यात. सुमित बाद झालेत, सुमित नंतर नक्कीच नितीन देखील बाद झालेत एक चौकार मारून. सचिन आलात आणि सचिनला ना आता ती संयमी खेळ करणं तेवढंच गरजेचं आहे. बघा, आपल्याला आक्रमण करणं, अटॅक करणं देखील तेवढंच गरजेचं. चांगल्या चेंडूला सन्मान देखील देणं तेवढंच गरजेचं आहे. 55 ची अजूनही आवश्यकता आहे. नेक्स्ट बॉल, यावेळी देखील कट करायचा प्रयत्न केला, लीफ केला अँड इट इज अ गुड लीफ. पंचांनी दोन्ही हात समांतर केल्यात. समांतर स्वरूपाची एक्स्ट्राची धाव इथे येते. त्या एक्स्ट्राच्या धावेने धावफलक देखील पुढे सरसावतोय. धावा झाल्यात धावफलकावरती 9. असाच खेळ करत राहणं तेवढंच गरजेचं आहे. बघा, चांगल्या चेंडूवरती देखील सन्मान द्या. अगदी बाहेर जाणारा चेंडू चांगला लीफ केला, हाच तर अनुभव सचिनकडे देखील आहे. नेक्स्ट बॉल, यावेळी अगदी पाळ्यात चेंडू होता, भिरकवून दिलाय, थांबणार नाहीये. चेंडू चाललाय सीमारेषेच्या पार. अजून एक उत्तुंग षटकार येतोय सचिनच्या बॅटमधून. मॅच इथे रंगते. बघा, पहिल्या षटकामध्ये ना 2 विकेट्स देखील गेल्यात, तरी देखील धावा धाव फलकावरती 15 आहेत. म्हणजे मॅच रोमांचक होणार आहे. अगदी चित्त थरारक हा देखील सामना होणार आहे. पहिलाच दिवस आपल्या या आयोजनाचा, पहिलाच दिवस आपण पाहतोय, आपण एन्जॉय करतोय. गोपाळ मित्र मंडळ आयोजित सुवर्ण महोत्सव आहे. 50 वर्ष आपल्या मंडळाला पूर्ण झालेत आणि त्यांच्या संयुक्त विद्यमान म्हणजेच आपले रोटरी क्लब ऑफ डोंबिवली उद्योजक विभागच्या संयुक्त विद्यमानाने आपण ही स्पर्धा पाहतोय, स्पर्धा एन्जॉय करतोय. सुवर्ण महोत्सव चषक 2025 पहिली संकल्पना. ऐतिहासिक मैदान आहे. रेल्वे मैदान देखील ना खूप ऐतिहासिक मैदान आहे.
आणि अजून एक ऐतिहासिक स्पर्धा या मैदानामध्ये इथे घडत असताना पहिल्या षटकामध्ये बेबींनी चांगली गोलंदाजी केली, 2 विकेट्स मिळवल्या. सुमितला अगदी पहिल्या चेंडूवर बाद केलं, नितीनला देखील बाद केलं. त्यानंतर सचिन बरसले, एक षटकार एक चौकार त्यांच्या देखील बॅटमधून आला. 24 चेंडू आणि 48 धावेची अजूनही आवश्यकता आहे. मॅच इज ऑन. बॅटिंग करण्यासाठी स्ट्रायकिंग एंडला संदीप येतात. संदीप म्हणजे आताच नुकत्याच झालेल्या मागच्याच आठवड्यात आपण बघितलं लविंग गोल्ड कप मध्ये ना या खेळाडूंनी बेस्ट बॅट्समनचा किताब मिळवला होता. 40+ हा खेळाडू आहे. आज कामगिरी आपल्या I11 संघासाठी करतोय. अनेक वर्षाचा अनुभव देखील, सुरुवात देखील याच संघामधून झाली, याच मैदानातून झाली आणि आज कामगिरी बघा किती चांगली करतोय. पुन्हा एकदा वर्णी आपल्या स्वतःच्या संघामध्ये I11 संघामध्ये त्याची लागते. संदीप स्ट्रायकिंग एंडला गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज येतोय अरुण. बघत आता अरुणला देखील ना आव्हान मोठं आहे, कारण पॉवर प्लेचं P2चं हे षटक आहे, ज्या षटकामध्ये 3 खेळाडू आपण 30 यार्ड सर्कलच्या बाहेर पाहू शकतो. फर्स्ट बॉल, पहिला चेंडू अगदी हुक करायचा प्रयत्न केला होता, बॅटची टॉपेज लागली, झेलची शक्यता असणार आहे. अजून एक कॅच ड्रॉप होत आहे. मैदानात आज सकाळपासून बघतोय ना की बऱ्याच कॅचेस इथे ड्रॉप झाल्यात, कारण त्याच्या मागे देखील कारण असंच आहे की बघा ऊन प्रचंड आहे, उन्हाचा वेग देखील आता वाढलाय. अगदी फेब्रुवारीच्या शेवटच्या काही दिवसांमध्ये आपण आहोत. मार्च एप्रिल म्हणजे अगदी ऊन प्रचंड असणार आहे, पण तरी देखील खेळ क्रिकेटचा हा बंद होणार नाहीये. अरुण गोलंदाजी मार्कवर पहिल्या चेंडूवरती 1 धाव आली आहे. धावा झाल्यात 16 धावफलकावर. सचिन स्ट्राईकला आलाय. अगदी यावेळी खोलातला चेंडू होता, फुलर लेंथचा चेंडू होता. खूप चांगला फटका पाहायला मिळतो. 1 धाव मिळणार आहे. एकहून अधिक काही नाही मिळणार आहे. बॅकअप केलाय. फेकी देखील प्रचंड बाहेर होती, पण तरी देखील बॅकअप करण्यात आलाय. 1 धाव इथे देखील मिळेल. तर एका धावेच्या साह्याने धावफलक पुढे. धावा झाल्यात 17 धावफलकावरती. थोडंसं संयमी सुरुवात बघायला मिळते, कारण अरुणची गोलंदाजी देखील तेवढीच चांगली राहिली आहे. पहिल्या चेंडूवरती व्हेरिएशन म्हणजे थोडासा शॉर्ट पिच चेंडू होता, अगदी गुडलाईनचा वापर केला, त्यानंतर खोला चेंडू फेकला. बघत आता कुठला चेंडू होता तो. नेक्स्ट बॉल, यावेळी देखील बॉडीला टर्न केलाय, चेंडूला पुन्हा एकदा हुक केलाय, पाठवून दिलाय कोशांकी क्षेत्रामध्ये एका धावेसाठी. पंचाच्या भूमिकेत आपण पाहतोय गौरव गुप्ते सर आहेत, त्यांची साथ देण्यासाठी स्क्वेअरलेग पंचाच्या भूमिकेत विजू रणसुबे सर देखील असणार आहेत. 3 चेंडू 3 धावा, संयमी बॅटिंग इथे होते. थोडंसं शांत ठेवण्यामध्ये यश गोलंदाजाला देखील मिळते. पॉवर प्ले 2 P2चं हे षटक सुरू आहे. 3 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. नेक्स्ट बॉल, शॉर्ट पिच चेंडू आहे. यावेळी वेग प्रचंड होता, वेगेवरती गोलंदाज स्वार झालाय, बॉडीवरती हलकासा अटॅक केलाय, बॅटची टॉपेज लागतंय आणि चेंडू निघून जातोय पुन्हा एकदा गोशांकी क्षेत्रामध्ये. इथे देखील 1 धाव मिळणार आहे. चांगले चेंडू, चांगल्या चेंडूला सन्मान करा, हेच तर क्रिकेटचं अस्त्र आहे. चांगल्या चेंडूवरती सन्मान करा, खराब चेंडूंवरती प्रहार करा. 4 चेंडू 4 धावा झाल्यात, म्हणजे गोलंदाजी ना अगदी सुदृढ होत आहे. खूप चांगली गोलंदाजी इथे होत आहे. 2 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. 2 टू गो. चेंज ऑफ पेस, गतीमध्ये परिवर्तन केलं, ओळखलं चांगलं आहे. आपल्या पाळ्यातला चेंडू होता, स्लॉटच्या चेंडूला प्लॉटच्या बाहेर केलाय डिपॉझिट. संदीपच्या बॅटमधून येतोय षटकार. षटकारच्या सहाय्याने नक्कीच 25 धावा झाल्या धावफलकावर. 25 ऑन द बोर्ड. म्हटलं होतं ना, चांगल्या चेंडूला सन्मान करा, खराब चेंडूवरती प्रहार करा. प्रहार केला. बघत गोलंदाज करतोय का कमबॅक. डान्सिंग डाऊन द ट्रॅक, पुढे सरसावले होते. कट करायचा इथे देखील प्रयत्न केला, बॅटला व्यवस्थित कनेक्ट झाला नाहीये, बाहेरची एज लागली आणि चांगलं क्षेत्ररक्षण होतं शॉर्ट कव्हर वरती. निर्धाव चेंडूची सांगता होत्या. गोलंदाजाचं देखील कमबॅक करणं तेवढंच गरजेचं होतं. धावा झाल्यात 25 धाव फलकावरती. षटक क्रमांक दुसरं संपलंय. 25 धावा आहेत धाव फलकावरती. जिंकण्यासाठी बनवायच्या 63 धावा. 18 चेंडू आणि 38 धावेंची अजूनही आवश्यकता असणार आहे. जे प्रेक्षक अगदी मैदानात आहेत ते देखील सामना एन्जॉय करू शकतात. म्हणजे प्रेक्षक आपल्या घरी बसून आपल्या वाहिनीवरती एन्जॉय करतात, आपल्या मोबाईल स्क्रीनवरती, आपल्या टीव्हीच्या स्क्रीनवरती. त्यांना देखील पर्वणी असणार आहे, कारण GTC वरती आपण हे सामने देखील कव्हर करतोय. आपली लाईव्ह वाहिनी आहे. थोडंसं स्पीडअप देखील करा प्लीज. वाहिले 11 आपल्याला देखील विनंती असणार आहे. 5 षटकांचा मॅच आणि भरपूर उशीर झाला. आजचा पहिलाच दिवस आहे. पहिल्या दिवशी अगदी थोडासा लेट आपण सामने सुरू केले, थोडासा उशीर आपल्याला झाला, तर कव्हर अप करणं तेवढंच गरजेचं आहे. 11 वाजून 2 मिनिटांनी सामने सुरू झालेत. आमचे गुणलेखक निलेश गोलतकर आहेत, जे आम्हाला वारंवार योग्य ती माहिती देत आहेत. त्यांच्यासोबत आज आकाश सिंग देखील असणारे गुणलेखकाच्या भूमिकेमध्ये. बेबी नेत आहेत दुसऱ्या स्पेलमध्ये. बघत कशी गोलंदाजी करतात.
अविनाश सिंग साहेब यांचं देखील आगमन झालं, त्यांचं देखील सहर्ष स्वागत मी करतोय. यायचे साहेब आपण देखील या विराजमान व्हा आमच्या मुख्य व्यासपीठावरती. राजू खडकमान साहेब यांचं देखील आगमन झालं, त्यांचं देखील सहर्ष स्वागत करतोय. वोड कॅच, अप्रतिम झेल इथे टिपण्यात आलाय. अगदी कव्हर्स वरती तैनात असलेला खेळाडू डीप पॉइंट पर्यंत गेलाय, उंच झेप घेतली आहे आणि कॅच इथे पकडली आहे. वॉट अ कॅच, अप्रतिम झेल. असं वावगं मन ठरणार नाहीये ना की आतापर्यंतचा या स्पर्धेतला सगळ्यात चांगला झेल इथे टिपलाय. व्हेरी गुड कॅच. नक्कीच मान्यवरांना देखील विनंती असणार आहे की आपण या मुख्य व्यासपीठावरती विराजमान व्हा आणि इथून आपण सामना एन्जॉय करायचा आहे. वॉट अ कॅच, खूप चांगला झेल इथे संदेशने टिपलाय. आणि बघा अभिमन्यू पाटील साहेब यांच्याकडून हॅट्रिक षटकारासाठी 1000 रुपयाचं पारितोषिक आणि गोलंदाजांनी हॅट्रिक घेतली तरी देखील 1000 रुपयाचं पारितोषिक. पहिलं पारितोषिक नक्कीच नदीम यांना मिळालंय. 3 चेंडूंवरती प्रहार केला, काय आक्रमण केलं ना. 3 चेंडू 3 षटकार वसूल केले, 1000 रुपये देखील मिळणार आहेत. अभिमन्यू पाटील साहेब त्यांचं देखील मनपूर्वक मी धन्यवाद मानतोय. खेळाडूंना देखील काय हवं असतं की नक्कीच आपण चांगला खेळ केला, त्या चांगल्या खेळाला प्रतिसाद द्या. प्रतिसाद देण्यासाठी जर अभिमन्यू पाटील साहेबांसारखं व्यक्तिमत्व व्यासपीठावरती उपस्थित असताना तर त्याहून चांगलं काही नाहीये. वयात पुन्हा एकदा बेबींनी देखील या षटकामध्ये देखील तसाच कारनामा केलाय. योगायोग म्हणायला हरकत नाहीये. पहिल्या षटकामध्ये पहिल्या चेंडूवर विकेट, तिसऱ्या षटकामध्ये वैयक्तिक दुसरं षटक फेकत असताना पहिल्या चेंडूवरती विकेट. अजय जाधव आलेत बॅटिंग करण्यासाठी. हलक्या हाताने फक्त चेंडूला लेट कट केला. पॉइंट रिजन वरती 1 धाव मिळणार आहे. दुसऱ्याचा देखील प्रयत्न होतोय का तर येस, दुसऱ्याचा प्रयत्न होतोय आणि बघता बघता इथे 2 धावा पूर्ण करण्यात आल्यात. आणि बॅटिंग देखील ना I11 संघाची अगदी खोलवर बॅटिंग आहे. अगदी लोअर ऑर्डर देखील त्यांचा तेवढाच अग्रेसिव्ह आहे. सुमित बाद झालेत, संदीप अजूनही खेळत आहेत, नितीन बाद झालेत, सचिन चांगली करत होते, सचिन देखील बाद झालेत. अजय जाधव आलेत. अजय जाधव देखील तेवढेच आक्रमक बॅटर आहेत. यावेळी देखील वेगवान, प्रचंड वेग त्या चेंडूवरती होता पण थोडासा दिशेपासून बाहेर निघून जाणारा चेंडू आहे. पंचांनी दोन्ही हात समांतर केल्यात. अवंतर स्वरूपाची एक्स्ट्राची धाव मिळते. धावा झाल्यात 28 धाव फलकावरती आणि अशाच एक्स्ट्राच घेऊन खेळत राहणं गरजेचं आहे. प्रत्येक चेंडूवरती एकेरी दुहेरी नक्कीच घ्या, एक्स्ट्रा घेऊन खेळा. खराब चेंडूवरती मोठ्या फटकाचा प्रयत्न करा. नेक्स्ट बॉल, यावेळी कडा प्रहार केलाय. चेंडू थांबणार नाहीये. अजय जाधव यांच्या बॅटला जर त्या स्वीट स्पॉटला लागला ना तर कुठलंही मैदान मोठं नाहीये. अजून एक षटकार येतोय, तो देखील अजय जाधव यांच्या बॅटमधून आला. त्यावरती हरीशजी पाटील साहेब यांचं देखील आगमन झालं, त्यांचं देखील मनपूर्वक सहर्ष मी स्वागत करतोय. यायचं हरीश पाटील साहेब आपलं देखील वेलकम असणार आहे आपल्या या स्पर्धेमध्ये. सुवर्ण महोत्सव चषक नेक्स्ट बॉल, पुन्हा एकदा यावेळी देखील प्रहार केलाय. यावेळी देखील चेंडू थांबणार नाहीये. 2 चेंडूंवरती 2 षटकार अजय जाधवनी देखील मारल्यात. ते देखील सांगतायत तुम्ही मारल्यात, आम्ही देखील मारू शकतोय आणि मारून इथे 2 षटकार दाखवल्यात. अजय जाधव देखील म्हणत असतात की नक्कीच मी देखील काही कच्च्या गुरुचा चेला नाहीये मित्रा, मला देखील मारण्याची क्षमता आहे. आणि बघा या चेंडूवरती षटकार मारला तर अभिमन्यू पाटील साहेबांकडून 1000 रुपयाचं पारितोषिक मिळू शकतंय. बघूयात ते मिळणार आहे का. यावेळी देखील बॉडीला टर्न केलाय, पुल करायचा प्रयत्न केला, व्यवस्थित टाइम इथे झालेला नाहीये आणि मिळणार आहे इथे फक्त आणि फक्त 1च धाव इथे मिळणार आहे. त्या धावेच्या साह्याने धावफलकावरती जर आपण विचार केला ना तर 41 धावा लागल्या धावफलकावरती. 63 धावेंचा विक्रम म्हणावा लागेल तो केला होता पण तो देखील मोडीत इथे काढलाय. काय बॅटिंग केली, अप्रतिम बॅटिंग इथे केली आहे. सचिन यांच्या बॅटमधून देखील षटकार आला, संदीपच्या बॅटमधून देखील षटकार आला आणि अजय जाधव देखील मागे थांबणार नाहीयेत. त्यांच्या देखील बॅटमधून 2 षटकार आलेत.
स्विचिटचा प्रयत्न केला होता, चेंडू हवेमध्ये असणार आहे, पुन्हा एकदा तोच खेळाडू चेंडूच्या खाली, चूक होणार नाहीये आणि आवश्यकता होती का या फटक्याची? जर समोरून चांगला प्रहार होतोय, चांगली बॅटिंग होते तर साथ देण्याची आवश्यकता होती, तो अँकर रोल खेळण्याची आवश्यकता होती. तसं झालेलं नाहीये. आपण देखील त्या मोहात पडल्या षटकाराच्या आणि संदीप यांची देखील विकेट आता संपुष्टात येते. अजून एक मोठा झटका लागतोय I-11 टीमला. बारा चेंडू आणि 22 धावांची आवश्यकता असणार आहे. रोहित भालेराव येतात गोलंदाजी मार्क वरती. बारा चेंडू आणि 22 धावांची इथून आवश्यकता असणार आहे. बघा काय घडतंय मैदानात. मेहनत करावी लागणार आहे, मेहनतीची परीकाष्ठा इथे करावी लागणार आहे. रोहित गोलंदाजी मार्क वरती, पहिला चेंडू वरती मोठ्या फटक्याचा प्रहार इथे करण्याचा प्रयत्न अजयांनी केला होता. व्हाईट बॉल पंच घोषित करतात. धावा झाल्यात 42 धाव फलकावरती आणि जेव्हा 63 धावा लागल्या ना मैदानात, अनेकांना वाटलं होतं सामना इथे फिनिश झाला की काय, पण नाही. I-11 संघ देखील म्हणतोय आम्ही देखील फाईट करणार आहे. फाईट चालवली आहे यावेळी देखील. पुन्हा एकदा लांब 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 चेंडू थांबणार नाहीये. अजय जाधव यांच्याकडे असलेली ती मनगटातली ताकद पहा किती प्रचंड आहे. 40+ खेळाडू आहे, पण खेळाडू लढतो एका लढव्यासारखा, एका अग्रेसिव्ह बॅटर सारखा बॅटिंग करतोय. काय अप्रतिम बॅटिंग इथे होत आहे. चूक गोलंदाजांनी केली आणि चुकीला इथे माफी नाही आहे. बघा हे क्रिकेट आहे, क्रिकेटचा हा खेळ आहे. धावसंख्या इथे कुठलीही मोठी नाहीये. यालाच तर म्हणतात ना, क्रिकेटचा खेळ अनिश्चिततेचा असतो. कुठलीही धावसंख्या सेफ नसते इथे. 11 चेंडू आणि 15 धावांवरती मॅच आली आहे. व्हॉट अ मॅच, व्हॉट अ मॅच. अप्रतिम सामना. पण इथून वायलेनगर संघाचा विचार केला, त्यांच्या कमबॅकचा विचार केला ना, तर एक बॅटर जो त्या विजयाच्या निकेट उभा आहे ना, तो असणार आहे अजय जाधव. त्यांची विकेट मिळाली तर वायलेनगर संघाचा कमबॅक. पण इथून एखादी षटकार अजय जाधवच्या बॅटमधून आला तर मॅच खुली होईल. याला देखील आपण असं देखील म्हणायला हरकत नाहीये. व्हॉट अ मॅच, व्हॉट अ मॅच. आणि अजय जाधव यांच्या वैयक्तिक खेळीचा विचार केला तर 5 चेंडू आणि 21 धावेंवरती खेळत आहेत. अप्रतिम. दी वन साइड मॅच टर्न केली आहे नाही का. आतापर्यंत 3 षटकार मारले, जे पहिल्या फेरीमध्ये नदीमनी करून दाखवलं ना, तसंच काहीतरी काम आता अजय जाधव देखील करतायत. अभिमन्यू पाटील साहेबांकडून देखील पारितोषिक असणार आहे. यावेळी देखील अगदी पायावरती चेंडू होता, भिरकवण्याचा इथे देखील प्रयत्न केला. फ्रिक ऑफ द रेस्ट, तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण, दर्जेदार क्षेत्ररक्षण स्क्वेअर लेग वरती झाला. बघा सामना संपलेला नाहीये. वायलेनगर देखील फाईट करतोय. त्यांना देखील माहित आहे एक विकेट आहे, ती विकेट मिळवणं देखील तेवढंच गरजेचं आहे. पण अजय जाधव देखील ती विकेट देण्यासाठी तयार नाहीये. 50 धावा झाल्या धाव फलकावरती, म्हणजे अजूनही 13 धावेची आवश्यकता आहे. बघा रोहित कशी गोलंदाजी करतोय. नेक्स्ट बॉल यावेळी लीफ केलाय आणि येस इट इज अ गुड लीफ. चांगला लीफ इथे केलाय. ती बाहेरच्या दिशेने हा चेंडू निघून चाललेला होता. व्हाईट बॉल आला, म्हणजे 51 धावा झाल्या धाव फलकावरती. 12ची अजूनही आवश्यकता असणार आहे. आणि हा देखील एक विक्रम होईल ना की रेल्वे मैदानावरती पहिला सामना म्हटलं ना की धावा कमी असतात, पण इथे उत्तुंग धावा पाहायला मिळतात. यावेळी देखील बॉडीला टर्न केलाय, अजून एक मोठा फटका वसूल केला. बघत हा देखील चेंडू निघून चाललाय का. यस, हा देखील चेंडू निघून चाललाय. यावेळी स्क्वेअर लेगच्या बाहेर डिपॉझिट केलाय, डिस्पॅच केलाय. अजून एक षटकार येतोय अजय जाधव यांच्या बॅटमधून. धन्यवाद, थँक्यू सो मच. 9 चेंडू आणि 6 धावेंवरती मॅच येऊन ठेपली आहे. व्हॉट अ मॅच, व्हॉट अ मॅच. पुन्हा एकदा रनअप मध्ये थोडासा बिघाड पाहायला मिळतोय. डेड बॉल पंच नक्कीच घोषित करतायत. हसतो दडपण दबाव असू शकतो का, प्रयत्न करत राहणं ना खूप गरजेचं आहे.
कोशिश करने वाले की कभी हार नहीं होती, कोशिश करके देख, प्रयत्न करून बघा. विजय सुनिश्चित नसतो पण प्रयत्न करणं गरजेचं आहे. यावेळी देखील बॉडीला टर्न केलं होतं मोठ्या फटक्याचा, इथे देखील प्रयत्न केला, बॅटची कडा लागते, एज लागते, पॉइंट वरती 1 धाव मिळणार आहे. 8 चेंडू आणि 5 धावींची अजूनही आवश्यकता आहे, पण सामना संपलेला नाहीये. 63 झाल्यानंतर वाटलं होतं की I11 साठी हा सामना संपतोय की काय, पण बॅटिंग चांगली झाली आहे. अजय जाधव यांनी कमबॅक करून दिलाय. इथून जर एखाद दुसरी विकेट, 2-3 डॉट बॉल, पुन्हा एकदा वायलेनगरचा कमबॅक पाहायला मिळेल. काय घडतंय मैदानात, जाऊयात पुन्हा एकदा. हलक्या हाताने रोनक आलाय आणि रोनकला माहित आहे ना त्याचं काम काय. रोनकला माहिती आहे अगदी हलक्या हाताने चेंडूला टोटवा. ड्राईव्हचा खूप चांगला फटका इथे बघितला आपण. एक्स्ट्रा कव्हर वरती 2 धावा वसूल केल्यात. खूप चांगली बॅटिंग रोनकची देखील. अप्रतिम शॉट होता. असंच करण्याची आवश्यकता आहे. आपण सामन्याप्रमाणे खेळा. क्रिकेटचा खेळ निश्चितता नेहमीच मानला जातो, पण आपण जी मॅच शिल्लक आहे ना त्या मॅच प्रमाणे खेळा. अगदी जेव्हा सिंगल डबलची आवश्यकता आहे तेव्हा सिंगल डबलच काढा. यावेळी मोठ्या फटक्याचा प्रयत्न केला होता. चांगली गोलंदाजी, चांगला कमबॅक. अगदी गुडलँड स्पॉट वरून थोडासा राईज इथे चेंडू होतोय. बॅटरला थोडासा सरप्राईज करत असताना निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे. डॉट बॉल आला. बघा चेसिंग कंपल्सरी असणार आहे. 6 चेंडू आणि 3 धावींची आवश्यकता आहे. अजय जाधव यांचा विचार केला तर त्या शेवटच्या षटकामध्ये ना 27 आल्या होत्या, पण त्यांनी वैयक्तिक खेळी काय केली आहे तर आतापर्यंत त्यांनी जी आक्रमकता दाखवली आहे, जो अग्रेसिव्हनेस दाखवलाय ना तो देखील उल्लेखनीय. 4 षटकार त्यांच्या देखील बॅटमधून आलेत. व्हॉट अ बॅटिंग. संदेश देवळेकर येतात गोलंदाजी मार्कवरती आणि हाच तर गोलंदाज ना ज्याच्याकडे ती क्षमता आहे 6 चेंडू आणि 3 धावा रोखण्याची. बघा ते रोखल्या जात आहेत का. पहिलाच बॉल. यावेळी अजय जाधव म्हणतात रोखण्याची आवश्यकता नाही आहे मित्रा, कारण पहिल्याच चेंडूवरती प्रहार केलाय. 27 अगदी त्या षटकामध्ये आले होते, त्याचा चोख प्रत्युत्तर इथे दिलाय. बल्ला है या तलवार है, चीर दे ऐसी धार है. काय बॅटिंग इथे केली आहे, अप्रतिम बॅटिंग केली आहे. अजून एक षटकार आला आणि मॅच फिनिश इथे झाली आहे. 63 धावा बनवल्यात, त्या देखील 5 चेंडू राखून बनवल्यात. व्हॉट अ मॅच, व्हॉट अ मॅच. 9 चेंडू आणि 33 धावेंची वैयक्तिक खेळी इथे केली आहे. 400च्या स्ट्राईक रेटने ती देखील केली आहे. व्हॉट अ बॅटिंग. जोरदार टाळ्या झाल्याच पाहिजेत अजय जाधव यांच्यासाठी. आणि नदीम आपण देखील यायचंय वरती. आपल्यासाठी जे कॅश प्राइज आहे अभिमन्यू पाटील साहेबांकडून 1000 रुपयाचा हॅट्रिक साठी ते देखील घ्यायचं आहे. आणि आपले गुणलेखक आपल्याला सांगणार आहेत कोण आहे या मॅचचा मॅन ऑफ द मॅच.